स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर आज आम्ही चाललोय फिरायला. कुठे म्हणजे आमचं आता प्लॅनिंग बनलाय मालवणला जायचं. स्फटिक शिवलिंग आहे तिकडे. तर माझ्यासोबत आहे जिजू, राहुल, उर्वी, राधा आणि हा माहितीच आहे तो कोण आहे, तुंगा मास्टर आहे तो आमचा मित्र. तर आता आम्ही चाललोय आणि अजून एक दुसरी गाडी आहे त्याच्यामध्ये काका वगैरे आहेत, ती पण दाखव, निलांगी, मीरा वगैरे. तर आता चाललोय. आता वाजले 1:30 वाजलेत. आता जायला थोडा निघायला थोडा उशीर झाला. जेवण वगैरे निघालं. आता हो किती वाजेपर्यंत पोहोचतोय तुम्हाला तिकडे गेल्यावर मी दाखवतो. पण मध्ये मध्ये तुम्हाला मी सिनरी पण दाखवेल, सिनेमॅटिक्स दाखवतो. थांबा थोड्या वेळानंतर. हिरोगार रान दाखव. हिरवगार. तर आत्ता आम्ही आलोय खारेपटणच्या पुढे. ते मध्येच आहे ना, रस्त्याच्या मध्येच एका आदिष्टी मातेचं मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार झाला, नवीन मानधारी. मला दाखवतो एकदम. आम्हाला गाडी येतो ना. अजून ना इकडे वरती पण त्यांनी केलं नाही मस्त. मग दाखवतो तुम्हाला. इकडे मूर्ती आहे प्रॉपर आहे बघ. आणि इकडे पण व्ह्यू बघा. बघा हायवे मुंबई पुणा. मुंबई पुणा ना, मुंबई गावचं हे बघा. टुवर्ड्स गोवा.
याच्यावरती स्पॉट वरती आणि आतमध्ये गाडी नाही जात, चालत जायला लागेल कारण चिखल आहे. आता मे महिन्यामध्ये गाडी जाते तिकडे. दाखवतो तुम्हाला रस्ता जायचा. हे बघा या हॉटेल चिकू सावली. इकडून इकडे आतमध्ये लेफ्टला रस्ता आता एक मातीचा दाखवतो बघा. इकडून असा मे महिन्यामध्ये हा रस्ता चालू असतो, गाड्या वगैरे जातात. आता पावसामध्ये इकडून गाड्या जात नाहीत. हे बघा असं चिखल आहे आणि असं जायचं लागतं. आणि त्याच्यामध्ये पाऊस पण पडतोय तर पटपट जायला लागणार, नाही जर जोरात पाऊस आला ना तर मस्त आमचा स्फटिक शिवलिंग इकडेच होईल. मस्त भिजायला लागणार, पळायला लागणार. हा ही रेती आहे भाई, सिलिका नाही. हे बघ माशाचं, हे बघ जाळ बघ एवढा आहे. हा मासे बघाय रात्री जाय. आता ना दाखवतो. रस्ता पण लय भारी आहे, एकदम मातीचा आहे पूर्ण आणि रेती आहे सगळी त्याच्यावरती. ती लोक बघा कशी चालत येतात. ती बघा हे बघा इकडे असं. कशी पडली उर्वी? अरे तिने उडी टाकला आतमध्ये म्हणून पडली. बाजूने येऊ शकतो मी बोलले ना, ते लाडा देणार लाडा. हे बघा अशी एंट्री आहे इकडून. मालवण कसा पाणी हा स्तंभ आहे महाकाली आणि हे आसामचं जे कामाख्या देवी मंदिर आहे ना त्याचं हे आहे. आणि तो तिकडे शेषनाग आहे. तर आता इकडचं आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय कुणकेश्वरला. ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि आता इकडून निघतोय आम्ही कारण पाऊस पण चालू झालाय. हे बघा दिसतंय. चलो फिर. तर आम्ही आता कुणकेश्वरला येऊन पोचलो आहे. खूप जास्त लांब होतं, लांब म्हणजे 47 किलोमीटर होतं तिकडून. आता फायनली येऊन पोचलो आहे. माझ्या बॅक साईडला पूर्ण हे बघा चौपाट आहे इकडे. दाखवतो वेट. इकडे काहीतरी काम चालू आहे. हे बघा सगळं खोदून ठेवलं त्याला पण. आणि ते तिकडे मंदिर आहे आपलं कुणकेश्वर.
तर आमचे आता पायावर नमस्कार वगैरे पडून झाले. गर्दी नव्हती अजिबात, त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काढायला दिलं नाही, कारण आतमध्ये बंद आहे व्हिडिओ वगैरे काढायला म्हणून. तर मी थोडासा एक छोटीशी क्लिप काढले, ती तुम्हाला दिसलेच व्हिडिओमध्ये. आता इकडे बॅक साईडला पूर्ण समुद्र आहे माझ्या, मस्त. तुझं काय? तर इकडे देवनारायण मंदिर, अजून ते गणपती मंदिर आणि हे मंडलिक मंदिर आहे, आणि हे एक भैरव मंदिर आहे. असे एकूण 4 ते 5 इथे मंदिर अजून जोडून आहेत. आणि आता वातावरण पण मस्त आहे, पाऊस नाही त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. हे गणपती मंदिर आहे. तर आता झाला पूर्ण, आता आम्ही घरी जातोय, कारण घरी पण काम आहेत पेंडिंग, ते करायचे आहेत. तर हा ब्लॉग मी आता इकडे संपवतो. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.